आता आपण बघणार आहोत सुपरफास्ट 100। एकनाथ शिंदेंनी जय गुजरातचा नारा दिल्यावर राजकारण पेटलं। दरम्यान विरोधकांच्या टीकेला प्रताप सरनाईकांनी उत्तर दिलं। गुजरात हा पाकिस्तानचा प्रांत नसून आपल्या शेजारचं राज्य आहे, अशा गोष्टीचं राजकारण करायला नको असं सरनाईक म्हणाले। शेतकऱ्याला शेती फायद्याची व्हावी याकरता उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढावी असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे। शेतीच्या क्षेत्रात येत्या 5 वर्षात दरवर्षी 5,000 अशी 25,000 कोटी रुपये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला गेलाय। यामध्ये ठिबक संच, कृषी यांत्रिकीकरण, शेततळ, पंप आदी देण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित मेळाव्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निशाणा साधला। ठाकरेंनी उल्लेख केलेला मराठीचा नसून महापालिकेचा असल्याचा टोला त्यांनी लगावला। ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टीका केली। स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा अशी टीका शिंदेंनी केली। एकाची मराठीकरता तळमळ, दुसऱ्याची सत्तेकरता मळमळ असं म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं। ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यावर भाजप आमदार आशिष शेलार यांनी एक्सवर पोस्ट करत जोरदार टीका केली। भाष्य करता नाही, ही तर निवडणुकीसाठी जाहीर मनधरणी अशा शब्दात शेलारांनी ठाकरेंवर निशाणा साधला। ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावर MIMच्या इम्तियाज जलील यांनी शुभेच्छा दिल्या। बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते आज पूर्ण होताना दिसतंय असं ते म्हणाले। दोन्ही ठाकरेंना एकाच मंचावर पाहून आमच्या डोळ्याचं पारणं फिटलं अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली। कधी काळी आम्ही भांडलो, मात्र आज शेजारी बसलो हे सगळं बघून भाजपचं पित्त खवळलं असेल। आम्ही त्यांच्याकरता आयुर्वेदिक काढा पाठवू असा मिश्किल टोला त्यांनी लगावला। शिवसेना, उबाठा आणि मनसेच्या विजय मेळाव्यानंतर अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली। आज महाराष्ट्रानं आशादायी चित्र पाहिलं, असं चित्र महाराष्ट्रानं याआधी कधीच पाहिलं नाही अशा भावना सावंतांनी व्यक्त केल्या। राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येताच धाराशिवमधील मनसैनिक आणि शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला। विजय उत्सव मेळाव्याकरता ठाकरे बंधू एकत्र आल्यानं मराठी माणसाला आणि पर्यायानं दोन्ही सैनिकांना बळ मिळालं। याचाच उत्सव आम्ही पेढे वाटून आणि छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालून करतो आहोत अशा भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या। कोकणात देखील आनंदोत्सव साजरा करण्यात आला। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दापोलीत फटाके फोडण्यात आले, एकमेकांना पेढे भरवण्यात आले, तोंड गोड करण्यात आलं। विशेष म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत एक विजयी मोर्चा देखील काढला। सुशील केडियाचं कार्यालय फोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। 5 मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। दरम्यान ऑफिसची तोडफोड करण्यात आली। केडियानं राज ठाकरेंची माफी मागितली। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची बिनविरोध निवड झाली आहे। अजितदादाच माळेगावच्या चेअरमनपदी विराजमान झालेले आहेत। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद मलाच मिळतील असा उपरोधिक सुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावर भाष्य केलं। राज ठाकरेंनी श्रेय दिल्यामुळे फडणवीसांनी त्यांचे आभार मानले, तर उद्धव ठाकरेंच्या भाषणावर देवेंद्र फडणवीसांनी टीका केली। दोन ठाकरे बंधू एकत्र आले ते चांगलंच झालं, पण त्यांच्यातील नवरा कोण आणि नवरी कोण हे शिवसेना मनसेवाल्यांनी सांगावं असा टोला राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी लगावला। यांच्या स्टेजवर समाजवादी नेते, कॉम्रेड लोक दिसले। आता यांनी फक्त सिमीच्या दहशतवाद्यांशी युती करायची राहिलेली आहे अशी टीका नितेश राणेंनी केली। ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा ही महाराष्ट्राच्या परिवर्तनाची सुरुवात असल्याची प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली। मराठी हा महाराष्ट्राच्या हिताचा विषय आहे असं ते म्हणाले। मराठी माणसाला झालेला आनंद डोममध्ये दिसत होता। उभ्या महाराष्ट्रातील मराठी माणसाचे डोळे आजच्या सभेकडे लागले होते।
दुभंगलेलं घर एकत्र येतं यासारखा आनंद नाही, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी विजय मिळवल्यानंतर प्रतिक्रिया दिली. ठाकरेंच्या भाषणात मराठीचा मुद्दा दिसला नाही. उद्धव ठाकरेंच्या भाषणात दिसली ती फक्त व्याकुळता, अशा शब्दात ठाकरेंच्या विजय मेळाव्यावर खासदार नरेश म्हस्के यांनी टीका केली. आजच्या मेळाव्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबाबत गरळ ओकण्याचं काम झालं, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली. आजचा दिवस भावनापूर्ण होता. वर्षानुवर्ष या क्षणाची लोक वाट पाहत होते. आयुष्यभर लक्षात राहील असा आजचा क्षण आहे, अशी भावना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी बोलून दाखवली. पुणेरत्न सदावर्तेंनी ठाकरेंच्या मेळाव्यावर सडकून टीका केली. ठाकरेंचा मेळावा फूस कार्यक्रम होता, असं म्हणत सदावर्तेंनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला. पावसा पाण्याच्या बातम्यांनी या बुलेटिनची सुरुवात करतोय. नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. पुराची पातळी सांगणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आलेलं आहे. गंगापूर धरणातून गोदावरी नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. रामकुंड परिसरातील सगळी मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत. ही गोदा तीरावरची दृश्य आहेत. या गोदावरी नदीच्या पात्रामध्येच अनेक मंदिरं आहेत. ती मंदिरं हे पात्र दुथडी भरून वाहू लागले की पाण्याखाली जातात. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आलेलं आहे. रामकुंडचा हा परिसर आहे. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी बोलूया. लक्ष्मण, काय अधिक सांगा? काल रात्रीपासून नाशिक आणि परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय. विशेषतः नाशिक जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील संततधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ होती आणि त्यामुळे गंगापूर धरणातून देखील पाण्याचा विसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात केला जातोय. आणि या सगळ्यामुळे शहरात पडणारा पाऊस आणि गंगापूर धरणातून सोडण्यात येणारं पाणी जे आहे त्यामुळे नाशिकच्या गोदावरी नदीला पुन्हा एकदा पूर आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. गंगापूर धरणातून आता 4,656 क्युसेक्स इतक्या प्रमाणात पाणी जे आहे ते गोदावरी नदीमध्ये सोडलं जातंय. तर दुसरीकडे नाशिक शहरात देखील पाऊस जो आहे तो पडतोय. त्यामुळे रामकुंड परिसरामध्ये असलेल्या होळकर पुलाखाली तब्बल 7,830 क्युसेक्सने पाणी जे आहे ते गोदावरी नदी पात्रामध्ये झेपावताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि म्हणूनच नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आल्याचं चित्र सध्या शहरामध्ये आहे. नाशिक शहरातील अर्थात गोदावरी नदीच्या पुराच्या पाण्याचं मापदंड अशी ओळख निर्माण झालेल्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आलेलं आहे आणि त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये प्रशासनाने हाय अलर्ट जारी केलेला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना ज्या आहे त्या देण्यात आलेल्या आहे. पावसाचं प्रमाण हळूहळू वाढताना आपल्याला पाहायला मिळतंय. आता देखील शहरामध्ये पाऊस पडतोय. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील पाऊस जो आहे तो कोसळतोय आणि या सगळ्यामुळे पुन्हा एकदा गंगापूर धरणातून जर पाण्याचा विसर्ग वाढवला तर या पुराच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होईल. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं अशा सूचना देण्यात आलेल्या आहे. सद्यस्थितीमध्ये गोदावरी नदीच्या पात्रामध्ये असलेली सगळी मंदिरं जी आहे त्यामध्ये रामकुंड असेल, लक्ष्मण कुंड असेल, सीताकुंड असेल, ह्या सगळ्याला पाण्यानं वेढा घातलेला आहे. गंगा काठावर असलेलं सिद्ध पातळेश्वराचं मंदिर असेल या सगळ्या मंदिरांना पुराच्या पाण्यानं वेढा घातलाय. नक्की. धन्यवाद लक्ष्मण, आपण माहिती दिली त्याबद्दल.